तर आता मी पुरीमध्ये आहे. माझा सेकंड डे आहे. सकाळच्या 5 वाजलेत आणि आता मंगल आरती चालू होते, त्यासाठी चाललो आहे. बघू शकता तुम्ही हा ग्रँड रोड. इथूनच आपल्या रथयात्रा चालू होणार. 3 किलोमीटर लांब रथयात्रा जाणार. हे रथ हा पहिलावाला आहे, तो बलराम त्यांचा आहे, बलरामजी. आणि हा सेकंडवाला हा सुभद्रा देवीचा आहे. आणि जो शेवटी आहे तो आपला जगन्नाथ भगवानचा आहे. सर्वात शेवटी हा रथ जगन्नाथजींचाच निघतो. प्लेस खूप भारी आहे. ही रथ बघू शकता, हा जगन्नाथ भगवानचा रथ आहे. ही डिटेलिंग तर हा आपलं मंदिर जगन्नाथपुरी टेम्पल. आणि आज संध्याकाळी इथे रथ लागणार. सगळे तिन्ही रथ सजवून ते ठेवणार. उद्या सकाळी रथयात्रा चालू होणार. तर मी जाऊया तुम्हाला नंतर. दर्शन झाल्यानंतर मी कोणार्कला जाणार आहे. तर दर्शन झालं आहे माझं. आता कोणार्क टेम्पलसाठी निघालो आहे. स्टेशनच्या बाजूलाच बस डेपो आहे, तिथून बस पकडणार आहे. आणि हाच ग्रँड रोड जिथून उद्या रथयात्रा जाणार आहे. केलेली आहे. एक 40 रुपये एंट्री फीज आहे. तुम्ही ऑनलाईन पण काढू शकता, ऑफलाईन पण काढू शकता. आणि हे सूर्य टेम्पल कोणार्क. तर हेच आहे ते मेन कोणार्क टेम्पल, बघू शकता. तर खाली जे टुरिस्ट आहेत त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की टेम्पल केवढं मोठं आहे, केवढे छोटे दिसतात. आणि त्या साईडून सूर्याच्या किरणं येतात आणि त्या स्ट्रेट मंदिरामध्ये जातात. आणि सूर्यदेवांची मूर्ती होती तिथे, तर त्याच्यावर त्यांच्या मुकुटावर ती पडायची किरणे. आणि वर एक मॅग्नेट होता जो ब्रिटिशांनी हटवला तिथून, त्यामुळे पाठचं पूर्ण मंदिर हे डॅमेज झालं आहे. टेम्पल खूप मस्त आहे. जे काम केलं आहे टेम्पलवर ते खूप बारकाईनं केलं आहे. एक 12 वर्ष लागले ह्या टेम्पल बनवायला. तर आता मी बीचवर आलेलो आहे, गोल्डन बीच. तर दाखवूया तुम्हाला. काल गर्दी नव्हती, आज गर्दी आहे थोडीशी बीचवर. खूप स्टॉल आहेत. मला वाटतं सगळे उद्या चालू होतील, सगळे बंद आहेत. पाऊस पण नाही आहे.
द बे ऑफ बंगाल, बंगालचा समुद्र. इथे पोहायला खूप मजा येते, कारण लहरी खूप उंच उंच उठतात. लहर ह्या खूप उंच येतात. आज खूप गर्दी आहे, काल एवढी नव्हती. आलोय थोडंसं पोहणार आणि जाणार.